ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलंय, की डॉकर म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण लिनक्सचा पार्ट बघितला. डेऑप्स म्हणजे काय हे आपण अंडरस्टँड केलं होतं सुरुवातीला. आणि एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ पाईपलाईन याच्यामध्ये डेव्हलपर, टेस्टर, रिलीज ऑपरेशन टीम, डेटा सेंटर टीम, नेटवर्क टीम या सगळ्या गोष्टी कशा येतात हे आपण पाहिलं होतं. आजच्या सेशनमध्ये आपण काय बघतोय, की डॉकर. ओके. तर काल जे झालं किंवा आतापर्यंत जे झालं लिनक्स, लिनक्स बेसिक कमांड्स, शेल स्क्रिप्टिंग, त्याच्यानंतर आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, पायथॉन प्लस स्प्रिंग बूट या गोष्टी आपण पाहिल्या होत्या कशा बिल्ड करायच्या, काय त्याच्यासाठी काय काय लागतं आणि फ्रॉम द स्क्रॅच आपण शिकवतो होतो. तर हे सगळं आपण कशा पद्धतीने केलंय हे आपण नोटीस केलं होतं किंवा त्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप्स पाहिलं होतं. तर आता आज आपण बघतोय डॉकर. ओके. तर डॉकर जे आहे हे सुद्धा डेव्हऑप्सचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. एकच मिनिट. ओके, तर डॉकर हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे डेव्हऑप्स मध्ये, जो आपल्याला यायलाच पाहिजे. आता कुठलं पण डेव्हऑप्सच्या इंटरव्ह्यूला गेलो तर आपण जेनकिन्स, डॉकर, कुबरनेटिस, लिनक्स आणि आणखी जे टूल्स आहेत की जसं की अनसिबल आहे, तर या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात प्लस क्लाउड. ओके. तर स्टेप बाय स्टेप्स या सगळ्या गोष्टी होतात. याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स जो आहे तो असला पाहिजे. तर डॉकर सुरुवात करण्याच्या आधी बेसिक जे तुम्हाला यायला हवं, ज्याच्यामध्ये व्हॉट इज डेऑप्स आणि लिनक्स हे तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलं पण ॲप्लिकेशन बिल्ड करायचं, डिप्लॉयमेंट करायचं हे आपल्याला यायला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण हॅलो वर्ल्डचं एक्झाम्पल बघितलं होतं. म्हणजेच काय की डेव्हलपर ॲक्च्युअल ज्यावेळेस कोड करतो तर त्यावेळेस तो नेमकी काय करतो हे आपल्याला अंडरस्टँड करायचं होतं. आणि त्याच्यासाठी आपण बघितलं होतं की पायथॉन आणि जावा बेस ॲप्लिकेशन किंवा मॅविन बेस ॲप्लिकेशन या गोष्टी आपण ट्राय केल्या होत्या. तर आय होप त्या तुम्ही पण ट्राय केल्यात. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम वगैरे तुम्ही लिहिलाय आणि तशा पद्धतीने तुम्ही असाइनमेंट्स केलं. तर असाइनमेंट्समध्ये काही जण असाइनमेंट्स करताय, काही जण नाही करत आहे. काहींचे लिनक्स वगैरेचे सेटअपचे इश्यूज आहेत, आय होप ते सॉल्व्ह होतील. तर आज आपलं जवळपास फिफ्थ किंवा सिक्स सेशन आहे आणि आपण आता पुढं पुढं जात आहोत. ओके. तर पुढं पुढं जाताना मागच्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या तर तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये हाय होईल. ओके. तर आत्तापर्यंत जे झालंय त्याच्यामध्ये काही कोणाला डाऊट्स, क्वेश्चन्स आहेत का? तर पुढे जाण्याच्या आधी आय एम जस्ट चेकिंग की तुम्हाला मागच्या गोष्टी समजल्यात. लिनक्स, शेल स्क्रिप्टिंग, डेऑप्स, एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ डेऑप्स आणि डेऑप्स मधले कुठले कुठले टूल्स येतात हे आपलं झालंय. तर त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स, क्वेश्चन्स, क्वेरीज आहेत का? असतील तर जस्ट अनम्यूट युअरसेल्फ अँड आस्क क्वेश्चन्स. समजलंय सगळ्यांना? आकांक्षा, दिशा, हर्षदा, कल्याणी, प्रणव, Yes, प्रथमेश, sir. रुपेन, सुमित. Yes, sir. Yes, sir. Yes. ओके, ठीक आहे. तर असाइनमेंट्स पण अशाच पाहिजे, म्हणजे तुम्ही समजलाय म्हणतात बट असाइनमेंट सुद्धा पाहिजे. त्यातनं मला आणखी समजेल की खरंच तुम्हाला ते समजलंय. ओके. तर आता पुढचा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये आपण डॉकर शिकतोय. तर डॉकर का पाहिजे? तर आता पहिली गोष्ट मी आता क्वेश्चन विचारतोय की मला काहीतरी सॉफ्टवेअर रन करायचंय, त्याच्यासाठी मला काय लागतोय? एक म्हणजे कोड लागतो. ओके. दुसरं म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम लागते. तिसरं म्हणजे माझं ॲप्लिकेशन ज्या लँग्वेजचं आहे त्याचं पण इन्स्टॉलेशन मला लागते. लेट्स जावा असेल, मॅवेन असेल, एन पी एम असेल, गो लँग्वेज असेल किंवा पायथॉन असेल तर ते मला इन्स्टॉलेशन लागतं. ते पर्टिक्युलर व्हर्जन्स लागतात. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुद्धा एखाद्या ॲप्लिकेशनची बायनरी लिनक्स ओरिएंटेड आहे आणि तुम्ही विंडोज वरती त्याला रन करताय तर ते चालणार आहे का? नाही, त्याला लिनक्सच ऑपरेटिंग सिस्टीम लागेल. म्हणजे सगळ्यात सुरुवात बेसिक कुठून चालू होते? तर ऑपरेटिंग सिस्टीमपासून. ओके. त्याच्यामुळं सगळ्यात आधी हे क्वेश्चन्स आपण विचारायचे की एखादं ॲप्लिकेशन बिल्ड करायचं किंवा डिप्लॉयमेंट करायचं तर आपल्याला काय काय गोष्टी लागतात आणि आपण काय कशा पद्धतीने सेटअप्स करू शकतो हे समजण्यासाठी मी तुम्हाला
ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करा, तिथून शिका असं सांगत होतो. ऑपरेटिंग सिस्टीमचे पण काही व्हिडिओज, स्टेप्स, डॉक्युमेंट हे मी तुम्हाला देईल. तशा पद्धतीने तुम्हाला ट्राय करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं लिनक्स पण आपल्याला शिकायचं आणि तिसरं हॅलो वर्ल्ड हे तुम्हाला आलंच पाहिजे. मग ते कुठल्या पण 4-5 लँग्वेजमध्ये करू शकता. ज्याच्यासाठी तुम्हाला खूप टाइम स्पेंड नाही करायचं, जस्ट 30 मिनिट 1 मध्ये तुम्ही हॅलो वर्ल्ड करू शकता आणि कराच. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला आणखी कॉन्फिडन्स त्याचा वाढेल. ओके, आता मग ते शेल स्क्रिप्टिंगमध्ये करा, सी लँग्वेजमध्ये करा, C++मध्ये करा, जावामध्ये करा आणि पायथॉनमध्ये करा. नाहीच जमलं एवढ्या लँग्वेजमध्ये तर पायथॉन आणि जावा आणि शेल या 3 लँग्वेजमध्ये तर कराच. ओके, कारण बरेचसे ॲप्लिकेशन जे आहेत ते किंवा डेव्हऑप्स इंजिनिअरचा जो रोल येतो ह्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये असतो. तर आपल्याला माहीत पाहिजे की आपण कशा पद्धतीने सेटअप्स करू शकतो आणि डेव्हलपर कोड करतो म्हणजे काय करतो किंवा डेव्हलपर कोड करून रन करतो म्हणजे काय करतो. ह्या गोष्टी आपल्याला स्वतः जर केल्या तर चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होतील. त्याच्यामुळे फोकस ऑन प्रॅक्टिकल, फोकस ऑन स्मॉल स्मॉल असाइनमेंट्स आणि छोट्या छोट्या गोष्टीतनंच तुम्ही मोठ्या गोष्टी अचीव करू शकता. तर त्याच्यामुळं लर्निंगवरती बेस तुमचं क्लिअर करण्यावरती फोकस ठेवायचा. ओके, तर आता आपण शिकतोय काय ते डॉकर. ओके, आता डॉकर कशासाठी पाहिजे? ज्यावेळेस डॉकर नव्हतं त्यावेळेस माझ्याकडे एक असा टास्क आहे, लेट्स से की मला एक ॲप्लिकेशन जे बॅकएंड किंवा UI ॲप्लिकेशन आहे जे डिप्लॉय करायचं आहे. त्याच्यासाठी मग मी ॲज अ डेव्हलपर कोड लिहिला. कोड लिहायला सुद्धा माझ्याकडे 10 जणांची टीम होती. 10 जणांनी कोड लिहिला. ठीक आहे, कोड लिहिला, बायनरी वगैरे क्रिएट झाली त्याची. आता तो मला डिप्लॉय करायचा, तर मला डिप्लॉय करण्यासाठी काय काय लागणार आहे रे? आता तुम्ही सांगा, डिप्लॉय करण्यासाठी मला काय काय लागेल? क्लाउड सर्व्हर. दरवेळेस क्लाउडच लागेल असं काय नाही, सर्व्हर नाही. लागेल, बरोबर. हो. म्हणजे आयदर मी तुम्हाला आधी पण सांगितलं की क्लाउड म्हणजे काय की जस्ट मशीन आहे. ओके, जे तुम्हाला स्केलिंग वगैरे गोष्टी देतं, ज्याच्यामध्ये तुम्ही हार्डवेअर, नेटवर्क, स्केल, रेप्लिक अकाउंट ह्या सगळ्या गोष्टी टाकू शकता. ओके, म्हणजेच काय, एक सर्व्हर लागेल. त्या सर्व्हरवरती काय लागेल? ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, इन्स्टॉलेशन्स वगैरे लागतील. आणि लेटसे तुम्ही एक इन्स्टन्स टाकला म्हणजे एक सर्व्हर लागेल, त्याला CPU आणि रॅम लागेल. ज्या पद्धतीने CPU आणि रॅम असेल त्या पद्धतीनेच तो लोड करू शकतो किंवा ॲप्लिकेशन तुमचं वर्क होईल. जर तुम्हाला आणखी त्याचं स्केल पाहिजे, म्हणजे सुरुवातीला 5,000 लोकच ॲक्सेस करत होते, नंतर 10 लाख झाले, नंतर 1 कोटी झाले, 10 कोटी झाले, तर मग त्या पद्धतीने तुम्हाला स्केल करायला लागेल, बरोबर. करेक्ट ना? ॲप्लिकेशन तुम्हाला स्केल करायला लागेल. म्हणजेच काय की स्केल करायला लागेल म्हणजेच तुम्हाला नंबर ऑफ सर्व्हर्स वाढवायला लागतील. ओके, आणि काही केसेसमध्ये लेट्स से तुम्ही Facebookचं ॲप्लिकेशन बघितलं, WhatsAppचं ॲप्लिकेशन बघितलं किंवा Amazon, फ्लिपकार्ट, Instagram हे जर ॲप्लिकेशन्स बघितले, तर तुम्हाला एक समजत असेल हे जस्ट इन्स्टॉलेशन आहे, म्हणजे आपण एक बायनरी इन्स्टॉल करतो. बट हा सगळा डेटा कुठंतरी स्टोअर होतो किंवा हा सगळे ॲप्लिकेशन्स कुठंतरी रनिंग आहेत. ते रनिंग आहेत तिथं म्हणून आपल्याला एवढं सगळं फास्ट चालतंय. ओके, तेवढे सगळे कॉल्स वगैरे, तेवढा सगळा डेटा तू लोड करू शकतो. ओके, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा डेटा वगैरे कुठेतरी सेव्ह होतोय. तर हे सगळे सेटअप्स त्यांनी केलेले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला या सर्व्हिसेस अवेलेबल झाल्या. आता तुम्ही इमॅजिन करू शकता हे सेटअप्स करताना त्यांना ॲप्लिकेशन किंवा तो पर्टिक्युलर कोड तिथं रन करायचा आहे. तर तुम्ही एक इमॅजिन करू शकता की जगभरात करोडो लोक आहेत, अब्जावधी लोक आहेत. या सगळ्यांच्या मोबाईलवर हे ॲप्लिकेशन चालतं किंवा मशीन किंवा लॅपटॉपवरती ॲप्लिकेशन चालतं. मग यांनी सेटअप्स केले असतील ना त्यांचे. ओके, सेटअप्स केले असतील आणि या सेटअपवरती मग त्यांनी कसं केलं असेल की काहीतरी त्यांना OS लागते, काहीतरी इन्स्टॉलेशन्स लागते, काहीतरी त्यांना जावाचं व्हर्जन लागते, त्याच्यानंतर त्याचं त्यांना टॉमकॅट वगैरे लागू शकतं. हे सगळं करता करता त्यांना जर मॅन्युअली केलं असतं तर काय झालं असतं रे? खूप टाइम लागला असता किंवा त्यांना तेवढे मॅन्युअल वर्क अवर्स पण लागले असते. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी जर आपल्याला ऑटोमेट करायच्यात आणि इश्यूज पण येऊन नाही द्यायचे, लेट्स से तुम्ही मॅन्युअली करताय तर तुम्ही कमांड वगैरे रॉंग टाकू शकता. ओके, कालच आपण लिनक्स बघितलं, काही इन्स्टॉलेशन करायचं तर आपल्याला कमांड्स टाकायला लागतं. चुकीची कमांड टाकली तर ऑपरेटिंग सिस्टीम क्रॅश होऊ शकते. ओके, फर्स्ट टाइम आपण इन्स्टॉल केली बट नंतर जर आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुकीची कमांड वगैरे टाकल्या, जसं की काही जण तुम्ही विंडोज यूज करतायत तर C ड्राईव्हमध्ये तुमचं काहीतरी उडालं, पुढच्या वेळेस लॅपटॉप रिबूट होत नाही. ओके,
सी ड्राईव्ह मधल्या गोष्टी जर तुमच्याकडून चुकून डिलीट झाल्या, म्हणजे सिस्टीमच्या फाईल्स डिलीट तुम्ही करू शकता कारण तुम्हाला ॲक्सेस आहे. ओके, तुम्ही त्याचा ॲडमिन डिलीट करू शकता. बट डिलीट केल्या चुकून आणि त्या जर सिस्टीम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाईल्स आहेत, तर त्या रिकवर होत नाहीत आणि लॅपटॉप आपला अप होत नाही. आपल्याला फॉर्मॅट करून परत ऑपरेटिंग सिस्टीम टाकायला लागते. ओके, तर ह्या सगळ्या स्टेप्स असतात आणि ह्या सगळ्याच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असतात. मग असं काहीतरी आहे का की जे आपण व्हर्च्युअली यूज करू शकतो, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला इन्स्टॉलेशन्स किंवा जे पाहिजे ते त्याच्यात टाकून यूज करू शकतो, जेणेकरून आपल्याला सेटअप वगैरे टेस्ट करता येईल, आपल्याला ॲप्लिकेशन रन करता येईल आणि रन करून झाल्यानंतर आपल्याला त्याला टर्मिनेट पण करता येईल इझिली. तर इझी मॅनेजमेंटसाठी किंवा इन्स्टॉलेशनसाठी तर किंवा व्हर्च्युअली यूज करण्यासाठी कुठला कन्सेप्ट आलेला आहे, तर त्याला आपण म्हणतो डॉकर. डॉकर इज अन कंटेनर आणि हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. ओके, जे जे गोष्टी पॉप्युलर झाल्या त्या सगळ्या आधी ओपन सोर्स झाल्या आणि नंतर मग कंपन्यांनी खूप यूज करायला लागल्यानंतर त्याला त्यांनी काय केलं, पेड केलेलं आहे. ओके, तर कुबरनेटिस हा गुगलचा प्रोडक्ट आहे. डॉकर हा सुद्धा ओपन सोर्स प्रोडक्ट आहे. लिनक्स हा सुद्धा ओपन सोर्स प्रोडक्ट आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी फ्रीली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि आपण जस्ट डाउनलोड करून यूज करू शकतो. ओके, ओपन सोर्स म्हणजे फ्री. ओके, काही गोष्टींचे चार्जेस लागले जातात. मग ते चार्जेस कशासाठी असतात की पेड सर्व्हिस किंवा सपोर्ट किंवा त्याच्यामध्ये आउट ऑफ बॉक्स काही गोष्टी दिलेल्या असतात. जसं की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला जर कंपन्यामध्ये यूज करायचं झालं की त्याचे लायसन्स असतात. सिक्युरिटी वगैरे त्याच्यामध्ये गोष्टी आणखी हँडल केलेल्या असतात. मॅकसाठी पण तसंच आहे. किंवा पब्लिक क्लाउड ह्या गोष्टी सुद्धा पेड आहेत. हे फ्रीली अवेलेबल नाही आहे. ओके, तर मग ह्या सगळ्या गोष्टी ओपन सोर्स आधी होतात. त्याच्यानंतर त्याची डिपेंडन्सी वाढते, कंपन्या यूज करायला लागतात आणि त्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट वगैरे देणं चालू केलं की मग ते पेड पण केलं जातं. बट डेऑप शिकण्यासाठी बऱ्याचशे टूल्स किंवा स्टुडंट्स फेजमध्ये आपण ज्यावेळेस असतो तर हे सगळे ओपन सोर्स आहेत. तर मग पहिला जो मी प्रॉब्लेम सांगितला होता, की मॅन्युअली मला एवढे सगळे सर्व सेटअप्स करायचे किंवा इन्स्टॉलेशन करायचं किंवा ॲप्लिकेशन रन करायचं. तर मग मला आधी खूप सारे मॅन्युअल एफर्ट्स लागत होते किंवा मला खूप सारे मॅन्युअल इंजिनियर्स लागत होते. मग हे सगळं मी ऑटोमॅटिक कसं करू शकतो? तर मग मी डॉकर यूज करू शकतो. डॉकर इज अन ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आणि याला इन्स्टॉलेशन करायच्या पण पर्टिक्युलर स्टेप्स आहेत. आपण उबंटूवरती पण त्याला इन्स्टॉल करू शकतो. तर उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यांकडे असेल तर हा पर्टिक्युलर ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकता. तुमच्याकडे उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे, जी तुम्ही ऑलरेडी आहे तुमच्याकडं. त्याच्यानंतर एक सर्टन स्टेप्स आहेत. तुम्हाला एपीटी गेट इन्स्टॉल, डॉकर आय ओ वगैरे या सगळे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याची डॉकरची सर्व्हिस वगैरे अप केली की डॉकर तुमच्या मशीनवरती रन होतं. ओके, तुम्ही डॉकर व्हर्जन वगैरे कमांड टाकून सुद्धा ते सगळं चेक करू शकता. तर ह्या पर्टिक्युलर स्टेप्स यूज करून तुम्हाला काय करायचे, डॉकर इन्स्टॉल करायचे. ओके, तर सर्टन 5-6 स्टेप्स आहेत. ही पर्टिक्युलर लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये दिली जाईल. ते यूज करून तुम्हाला डॉकर इन्स्टॉल करायचे. ओके, आणि सगळ्यात आधी म्हणजे डॉकर इन्स्टॉल करण्याच्या आधी तुम्हाला टर्मिनल समजायला हवा होता किंवा शेल स्क्रिप्ट समजायला हवं होतं, कमांड समजायला हवं. ते आपण आधी घेतलंय. ओके, त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत. तर जरी 4-5 सेशन झाले तरी खूप सारा कंटेंट त्याच्यामध्ये आणि महत्त्वाचा कंटेंट कव्हर झाला. तर त्याच्यामुळे मी सांगतो की सेशन स्किप करू नका. ओके, एक एक स्टेप्स आपल्याला त्याच्यामधनं जायचं आहे. तर ह्या पर्टिक्युलर स्टेप्स यूज करून तुम्हाला काय करायचंय, डॉकर इन्स्टॉल करायचंय. ओके, आता डॉकर ज्यावेळेस इन्स्टॉल होईल त्याच्यानंतर मग तुम्ही डॉकर व्हर्जन करू शकता, डॉकर इमेजेस, डॉकर पीएस या सगळ्या कमांड्स त्याच्यामध्ये टाकू शकता आणि लोकली पण तुमच्या टर्मिनलवरती ते सगळं दिसेल. ओके, टर्मिनलवरती जर आपण जस्ट डॉकर इमेजेस, डॉकर पीएस या सगळ्या कमांड्स, आता इथं तुम्ही बघू शकता की डॉकर ऑलरेडी इन्स्टॉल केलंय. याच्या सर्टन स्टेप्स आहेत. आता गुगलला जरी गेला तुम्ही तरी समजेल की डॉकर कसं इन्स्टॉल करायचं काय आणि सेम स्टेप्स आपल्या ब्लॉगमध्ये पण आहेत. तर फॉलो दॅट ब्लॉग लिंक. डॉकर इन्स्टॉल करा. डॉकर इन्स्टॉल केल्यानंतर आता इथं डॉकर ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. मी पर्टिक्युलर इमेजेस ऑलरेडी पुल केल्यात आणि डाउनलोड करून ठेवल्यात माझ्या मशीनवरती. इथं डॉकर पी एस केलं की तुम्हाला समजतं की कुठली रनिंग
डॉकर कंटेनर आहे. आता इथं कुठलेच डॉकर इमेजेस नाही. आता मी काय केलंय, जस्ट डॉकर इमेजेस पूल केल्यात. तर डॉकर पूल आणि इमेजेसचं नाव आपण दिलं तर डॉकर पूल पण आपण करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने याच्या कमांड्स असतात. जसं लिनक्सच्या कमांड होत्या तशाच डॉकरच्या पण कमांड्स असतात. तर डॉकर पूल रेडिस किंवा टॉमकॅट किंवा तुम्हाला उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम एक दुसरी किंवा ट्राय करण्यासाठी पूल करायची, तर ते पण तुम्ही करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता, रन पण करू शकता आणि व्हेरियस कमांड्स वगैरे त्याच्यामध्ये ट्राय करू शकता. ओके. तर हा जो डॉकरचा एरिया आहे हा पूर्ण काय व्हर्च्युअली आहे. डॉकरच्या आतमध्ये तुम्हाला हवं त्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. ओके. म्हणजेच काय की कमांड एक्झिक्यूट करा, तुमचे एक्सपिरियन्स रिसर्च त्याच्यावरती ट्राय करा आणि त्याच्यानंतर तो ॲप्लिकेशन रन होतो. म्हणजे नेटिव्ह इन्स्टॉलेशन आणि इन्स्टॉलेशन विदिन डॉकर कंटेनर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नेटिव्ह इन्स्टॉलेशनमध्ये सिस्टीम ब्रेक व्हायचे चान्सेस असतात. डॉकरमध्ये जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी भेटते. आणि आता प्रत्येक इंटरव्ह्यू म्हणजे जो जर तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात, सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात, तरी सुद्धा डॉकर विचारलंच जातं. डेऑपचे क्वेश्चन्स तरी पण असतात. ओके. म्हणजे फ्रेशर जरी आहात आणि तुम्ही कम्प्युटर डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियरच्या पोझिशनसाठी जात आहे, सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियरच्या पोझिशनसाठी जात आहे, स्टील यू विल गेट क्वेश्चन्स ऑन डॉकर ऑर द जेनकिन्स ऑर लिनक्स. ह्या गोष्टी म्हणजे डेऑप्स जे कल्चर आहे हे विचारलंच जातं. ओके. डॉकर येतंय का, तरच मग पुढं गोष्टी होतात. त्याच्यामुळे डॉकर चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या किंवा आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा आता हळूहळू डेऑपच्या गोष्टी टाकत टाकत आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी सुद्धा पायथॉन कोडिंग आधी जास्त नव्हतं घेतलं जात, पायथॉन ऍड केलंय. डॉकर आधी घेतलं नव्हतं जात, आता MSCच्या MCS किंवा MCA आणि इंजिनिअरिंग याच्या सिलेबसमध्ये सुद्धा डॉकरचा सिलेबस ऍड केला गेलेला आहे. ओके. तर डॉकर हे आता फ्रेशर्सच्या पुस्तकांमध्ये पण आहे, बट एक्सपिरियन्ससाठी तर लागतंच. ओके. आणि डेव्हॉप्स प्रोफाईलसाठी तर मॅन्डेटरी. त्याच्यामुळे डॉकर वगैरे गोष्टी आहेत. तर डॉकरचे फीचर्स वगैरे भरपूर आहेत की आपण इन्स्टॉलेशन्स वगैरे करू शकतो, पाहिजे ते सेटअप्स करू शकतो. मग ज्याच्यामध्ये टॉमकॅट असू द्या, मायस्क्यूल असू द्या, ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, रेडिस असू द्या, वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर ती पोर्टेबल आहे, म्हणजे एका ठिकाणी डॉकर इमेज डेव्हलप केली तर ती दुसरीकडे पण तुम्ही पुश करू शकता. स्केलेबल आहे, एक पॉड रन केला किंवा एक इमेजेस रन केली तर मल्टिपल इन्स्टन्स तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्केलेबिलिटी इझिली अचीव करता येते. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही जे रन केलंय तेच दुसऱ्या ठिकाणी पण रन होणार आहे, कारण इमेज सेम आहे. ओके. मल्टिपल सर्व्हरवरती तुम्ही इमेजेस टाकू शकता. त्याच्यानंतर मॅन्युअली एफर्ट्स रिड्यूस होत आहे. मी तुम्हाला मगाशीचं जे एक्झाम्पल व्हिज्युअलाइज करायला सांगितलं होतं की मॅन्युअली जर आपण हे सगळे इन्स्टॉल वगैरे करत बसलो तर खूप टाइम जाईल आणि एरर प्रोनिंग असतात गोष्टी. आपल्याला खूप सारा मॅन्युअल लोक लागतील किंवा इन्स्टॉलेशन्स वगैरे करायला आपल्याला तेवढा टाइम पण लागेल. तर हे सगळं रिड्यूस होतं काय यूज केल्यानंतर, डॉकर यूज केल्यानंतर. म्हणजेच काय की विदाऊट डॉकर जे काम करायला मला 10 ते 20 माणसं लागत होते, जर डॉकर येणारा माणूस आपल्याकडे असेल तर तो एकच माणूस सगळं तेवढं काम करू शकतो. ओके. म्हणजे मॅन्युअल एफर्ट्स रिड्यूस झाले, प्लस तुमची इफिशियन्सी पण वाढली आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा तुमच्या वाढतात. तर हे सगळं त्याच्यामध्ये असतं. ओके. तर फीचर्स वगैरे समजलेत सगळ्यांना. आणि तुम्ही हे सगळं यूज करून बघू शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं, जस्ट लोकली डॉकर इन्स्टॉल करायचंय, त्याच्यानंतर कमांड्स वगैरे व्हेरियस ट्राय करायचे. तर आता कमांड्समध्ये आपण काही इन्स्टॉलेशन केल्यानंतर डॉकर व्हर्जन, डॉकर पूल, डॉकर इमेजेस हे आपण बघितलंय. तुम्ही रन पण करू शकता डॉकर इमेज. ओके. आता डॉकर जे आहे हे डॉकर हबवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. तुम्हाला पाहिजे ते इन्स्टॉलेशन म्हणजे प्रत्येक गोष्ट पायथॉन, उबंटू OS, विंडोज OS सगळं हे तुम्हाला डॉकर वरती अवेलेबल मिळतं आणि कुठली पण इमेजेस तुम्ही ट्राय करू शकता. आता मी जर तुम्हाला सांगितलं मायस्क्यूएल इन्स्टॉल करायचं, तर मायस्क्यूएल इन्स्टॉल करायची दोन पद्धती आहेत. एक तुम्ही वाया डॉकर टाकू शकता, एक तुम्ही नेटिव्ह इन्स्टॉल करू शकता. ओके. जर तुम्हाला टॉमकॅट इन्स्टॉल करायचं तर त्याची पण दोन पद्धती आहे. एक तुम्ही वाया डॉकर टाकू शकता, एक नेटिव्ह टाकू शकता. किंवा पायथॉन जरी तुम्हाला टाकायचं तर पायथॉनचं पण सेम. ओके. तर
ज्यावेळेस तुम्ही डॉकरमध्ये ट्राय करतात ना सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला प्रॉब्लेम्स किंवा रिस्क जी असते ती कमी असते. जर तुम्ही नेटिव्ह इन्स्टॉलेशन्स केलं आणि चुकीच्या कमांड्स पडल्या तर ऑपरेटिंग सिस्टीम क्रॅश होऊ शकते. त्याच्यामुळं डॉकर हे तुम्ही चालू करा. रोजच्या प्रत्येक यूज केसमध्ये डॉकर इथं करू शकतो का, इथं ऑटोमेट करू शकतो का, डॉकर रन करू शकतो का, आणि त्याच्यानंतर मग मी अचीव करू शकतो का जे अचीव करायचं आहे ते. लेटचे आता एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की मला लिनक्सच्या कमांड्स ट्राय करायच्या होत्या उबंटूच्या, तर मी काय करेल, सिम्पल उबंटूचं डॉकर इमेज घेईल, ती रन करेल आणि त्याच्या आतमध्ये कमांड्स ट्राय करेल. ओके. किंवा मला पायथॉनचा एखादा एक दोन कोड मला ट्राय करायचे, मला पायथॉनचं इन्स्टॉलेशन पाहिजे, मी काय करेल, पायथॉनचं डायरेक्ट डॉकर वर जाईल, डॉकर इमेज त्याची पुल करेल आणि रन करेल आणि त्याच्या आतमध्ये पायथॉनचं कोड रन करेल. ओके. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी असतात. आता डॉकर तुम्ही व्हर्च्युअली जर तुम्हाला इमॅजिन करायचं आहे तर डॉकर कंटेनर, आता डॉकरचा जो शेप आहे तो कसा आहे, शीप सारखा आहे. ओके. म्हणजे डॉकर हे एक ऑर्गनायझेशन आहे आणि ते कसं आहे, शीप सारखं त्याचा, म्हणजे तुम्ही ऑफिशियल याच्यावरती जरी गेलं तर डॉकर तुम्हाला वेबसाईट मिळेल आणि त्याच्यावरती सगळं डॉक्युमेंटेशन ओपन सोर्स अवेलेबल आहे. तर हे शीप आहे आणि याच्या आतमध्ये मग कंटेनर, जसं आपण म्हणतो ना की कंटेनरमध्ये आतमध्ये आपण रॅप करतो गोष्टी आणि त्याच्यानंतर सगळ्या त्या गोष्टी शिप करतो, म्हणजे समुद्रात ते सगळे शिप चालतात. ओके. तर अशा पद्धतीनेच तुमचं म्हणजे एक पर्टिक्युलर सर्व्हर्स आहे खूप मोठे किंवा क्लाउड आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती विशिष्ट ॲप्लिकेशन्स रनिंग आहेत, म्हणजेच काय की शिप आहेत. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही याला इमेजिन करू शकता. तर त्याचा सिम्बॉल सुद्धा शिप सारखा आहे. ओके. मग तुम्ही त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये काय काय लोड करू शकता, तो ऑपरेटिंग सिस्टीम, इन्स्टॉलेशन, सेटअप्स, हे सगळे त्याच्यात लोड करू शकता. दोन प्रकारचे इमेजेस अवेलेबल आहे, एक म्हणजे डायरेक्ट इनबिल्ट इमेज, दुसरी तुम्ही स्वतः पण इमेज बनवू शकता. ओके. मग इमेज बनवण्यासाठी डॉकर बिल्ड कमांड वगैरे असते, तर हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ पाईपलाईनमध्ये ती जी इमेजेस होती आत्ताची, तर त्याच्यामध्ये आपलं जेनकिन्स, त्याच्यानंतर डॉकर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जेनकिन्समधनं आपण ॲप्लिकेशन बिल्ड करतो, ॲप्लिकेशन बिल्ड केलं की आपण डॉकर पण त्याचं तयार करतो आणि जे डिप्लॉय होतंय तर ते ॲप्लिकेशन विथ डॉकर डिप्लॉय होतंय. डिप्लॉय कुठं होईल मग, ते आयदर तुम्ही कुबरनेटिसवर करा, ओपन शिफ्टवर करा, डॉकर सॉर्मवर करा, म्हणजेच काय की या क्लाउड टेक्नॉलॉजी आहेत किंवा ऑर्केस्ट्रेशन टेक्नॉलॉजी आहेत, तर इथं तुम्ही डिप्लॉय करू शकता. किंवा मग तुम्हाला AWS, Azure प्लॅटफॉर्म आणि GCP पब्लिक क्लाउडवर पण तुम्ही टाकू शकता. आता डॉकर जसं आहे तर तसं डॉकर मेंटेन करणारे ॲप्लिकेशन कुठले आहेत, तर कुबरनेटिस, ओपनशिफ्ट आणि डॉकर स्वाम, अशा त्याचे व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहेत की जे डॉकर इमेजेस मॅनेज करण्यासाठी यूज केले जातात. तर कुबरनेटिस नंतर शिकायचं आहे आपल्याला, आत्ता काय शिकायचं आहे, डॉकर. तर डॉकर म्हणजे काय किंवा डॉकरचे यूज केसेस काय, तर पहिली यूज केस काय की डॉकर तुम्हाला नेटिव्ह इन्स्टॉलेशन करायला लागत नाही, तुम्हाला व्हर्च्युअल कंटेनर देतो, त्याच्यामुळे रिस्क कमी होते. प्लस मल्टिपल सर्व्हरवरती तुम्ही डॉकर रन करू शकता. डॉकरचं एक बेनिफिट काय आहे की एका डेव्हलपरने कोड केलाय, बट तो मला लेट से 10 सर्व्हरवर टाकायचा आहे, तर मला 10 सर्व्हरवर सगळं सेम सेटअप लागणार आहे, बरोबर? येस ऑर नो? 10 सर्व्हरवरती मला त्याचा ॲप्लिकेशनचा कोड टाकायचा आहे, तर मला एक सांगा की त्या 10 सर्व्हरवरती ऑपरेटिंग सिस्टीम आणि बाकीचे सगळे सेटअप्स त्या ॲप्लिकेशनसाठी सेम लागतील का वेगवेगळे लागतील? सेम लागतील. सेम लागतील, बरोबर. जर मी वेगळं केलं म्हणजे 10 पैकी 3 सर्व्हरवरती चुकून वेगळं इन्स्टॉलेशन झालं तर काय होईल रे? त्या 3 सर्व्हरवर चालणार नाही ना ॲप्लिकेशन, एरर येईल, बरोबर? येस ऑर नो? करेक्ट. तर त्याच्यामुळं ज्यावेळेस डॉकर नव्हता आणि ज्यावेळेस टीम डेव्हलपमेंट चालायचं, म्हणजे डेव्हलपरने क्यूए ड्रॉप दिला डेव्हलपरच्या मशीनवरती तर ते रन व्हायचं, बरोबर. पण क्यूएच्या मशीनवर रन नव्हतं होत, कारण काय व्हायचं की डेव्हलपरचे जे डिपेंडन्सी आहेत किंवा डेव्हलपरच्या मशीनवरती जे इन्स्टॉलेशन्स आहेत ते क्यूएच्या मशीनवर इन्स्टॉलेशन्स नव्हते. मग त्यांना सगळ्यांना बसून डिबग करायला लागायचं, कारण तो म्हणायचा की माझ्या मशीनवर चालतंय, तुझ्या मशीनवर चालत नाही. तर असा ब्लेम गेम व्हायचा. ओके. आणि मग त्याला हे सगळे इन्स्टॉलेशन्स वगैरे फिक्स करायला लागायचं, ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे टाकायला लागायचं, छोट्या छोट्या गोष्टी त्याला खूप मॉनिटर करायला लागायच्या. जसं डॉकर आलं तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले.
ओके. डेव्हलपर काय म्हणायला लागला की मी एक डॉकर इमेज बनवलाय, तो डॉकर इमेज घे आणि तुझ्या मशीनवर टाक. तुला किती 10 सर्व्हर आहे, 10 वर टाक किंवा 1000 वर टाक. ही जर डॉकर इमेज माझ्या मशीनवर चालती तर तीच इमेज तुझ्या पण मशीनवर चालणार. का चालणार? कारण त्या इमेजमध्ये जे बायनरी त्यांनी पॅकेज वगैरे सगळं केलेलं आहे किंवा जे इन्स्टॉलेशन्स टाकलेत हे सगळे सेम आहेत, एक्झॅक्ट सेम आहेत. त्याच्यामुळं सेम डॉकर इमेज जर मी 1000 सर्व्हरवरती रन केली, 5000 सर्व्हरवरती रन केली तरी ती सेम चालणार आहे. आणि हे कारण आहे की त्याच्यानंतर तो ब्लेम गेम स्टॉप झाला आणि ऑर्गनायझेशनने सुद्धा डॉकर अडॉप्ट करणं चालू केलं. आता सुद्धा डॉकर इमेजेस सगळ्यांना लागतात. कितीतरी ॲप्लिकेशन म्हणजे डेऑप जरी असेल किंवा काहीतरी असेल तरी पण डॉकरच्या यूज केसेस त्या अजून पण अंडरस्टँड करतात की आम्ही मायग्रेट कसं करू शकतो. नेटिव्ह इन्स्टॉलेशनमधनं मी याच्यामध्ये कसं येऊ शकतो, डॉकरला कसं सपोर्ट करू शकतो किंवा मी डॉकर इमेज माझ्या ॲप्लिकेशनची बनवू शकतो का, ही मी डिप्लॉय कसं करेल किंवा मग मला कुबरनेटिसवर टाकायचं आहे मी कसं टाकेल. तर अशा पद्धतीने त्यांचे यूज केसेस चालू असतात. तर डेऑप्स इंजिनियरला सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे की यूज केसेस अंडरस्टँड करणं. ओके. त्याला जर यूज केसेस अंडरस्टँड झाली आणि तो तशा पद्धतीने लवकर अचीव करू शकला, काय करायचंय कसं करायचं हे खूप सोपं आहे. तुमच्याकडे आता जेनी आय आहे, चॅट जीपीटी आहे, व्हेरियस टूल्स आहेत, पेड टूल सुद्धा मार्केटमध्ये. पण तुम्हाला कसं करायचंय हे जर माहीत नसेल तर तुम्हाला त्या गोष्टी इमॅजिन होणारच नाहीत. त्याच्यासाठी म्हणजे किती पण ए आय टूल्स आले किंवा काही पण आले तरी पण काही गोष्टी सॉर्ट होत नाहीत. यूज केसेस समजल्या पाहिजे आपल्याला. आणि यूज केसेस त्याच वेळेस समजतील ज्यावेळेस आपला स्टडी असेल त्याच वेळेस. ओके. म्हणजेच काय की तुम्हाला आता डेऑप्स माहिती आहे, तुम्हाला आता डॉकर माहिती आहे, पण ज्यावेळेस डॉकर माहित नव्हतं तुम्ही त्याच्या आधी काय करत होते रे? नॉर्मल सेटअप करत होते डायरेक्ट, बरोबर? आणि त्याच्यामध्ये खूप टाइम जात होता. आता तुम्हाला डॉकर माहिती आहे तर तुमचं व्हिज्युअलायझेशन वाढलं पाहिजे की डेव्हलपरने काहीतरी बिल्ड केले, डेव्हलपरने काहीतरी डेव्हलप केले, तर आता याला डिप्लॉय करायचं तर मग मी याचं डॉकर बनवू शकतो का? ओके. आणि इंटिग्रेशन सुद्धा मी व्हाया डॉकर करू शकतो का? म्हणजे एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये बॅक एंड सर्व्हिस आहे, बट बॅक एंड सर्व्हिससाठी रेडिस पण लागतंय, MySQL पण लागतंय, टॉमकॅट पण लागते, ओएस पण लागते. मग 4 इमेजेस तुम्ही वेगवेगळ्या टाकू शकता. ओके. हे सगळे सेटअप्स तुम्ही डॉकराईज करू शकता. तर ह्या यूज केसेस डेऑप्स इंजिनिअरला समजणं महत्त्वाचं आहे. हे जर आलं तुम्हाला तर आणखी गोष्टी सोप्या होतील. बट हे येण्याआधी काही प्रॅक्टिस किंवा छोट्या-छोट्या असाइनमेंट्स करणं गरजेचं आहे. ओके. एकदम जंप करायचं नाहीये. तर प्रॅक्टिस कशी करायची मग? तर सुरुवातीला अंडरस्टँड डॉकर. डॉकर म्हणजे काय आणि डॉकर ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस काय होत होतं हे आपल्याला इमॅजिन झालं पाहिजे आणि हे स्वतः करून बघायचं. ओके. तर आता हॅलो वर्ल्ड प्रोग्राम तुम्ही रन केला, नेटिव्ह ओएसवर रन केला. नेटिव्ह ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस उबंटूवर म्हणजे स्वतःच्या मशीनवर रन केला. तोच प्रोग्राम, तेच ॲप्लिकेशन तुम्हाला आता डॉकरमध्ये रन करायचं. ही तुमची नेक्स्ट असाइनमेंट आहे. आणि मग हे करायचं कसं? तर याच्यासाठी मग तुम्हाला डॉकर शिकायचं आहे. डॉकर शिकताना इन्स्टॉलेशन करायला लागणार आहे. मग इन्स्टॉलेशन तुम्ही डॉकर असं काय नाही की उबंटूवरच इन्स्टॉल होतं. विंडोजवर पण होतं, Macवर पण होतं. कुठल्या पण ऑपरेटिंग सिस्टमवर डॉकर इन्स्टॉल होतं. डॉकर इन्स्टॉल झाल्यावर त्याचं व्हर्जन चेक करायचं. त्याच्यानंतर डॉकरच्या व्हेरियस कमांड्स ट्राय करायच्या. डॉकरच्या कमांड्समध्ये तुम्ही त्याचं स्टेटस चेक करू शकता. त्याला डॉकरची इमेज पूल करू शकता. डॉकर इमेजेस म्हणून तुम्ही चेक करू शकता किती इमेजेस पूल झाल्या. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची कस्टमाइज डॉकर पण बनवू शकता. आता कस्टमाइज डॉकर जे आहे, आज नाही बघणार आपण, उद्याच्या सेशनमध्ये बघू. बट ऑदर ज्या कमांड आहेत की डॉकर रन कसं करायचं, त्याच्यानंतर रनिंग असणारी इमेज कशी बघायची. जसं आपण प्रोसेस बघत होतो लिनक्समध्ये PS-EF करून, तसंच तुम्ही डॉकरचे पण प्रोसेस त्याच्यामध्ये बघू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही डॉकरला रॅम, CPU हे सगळं असाइन करू शकता. म्हणजेच काय की ते जे कंटेनर आहे, ते जे रन होतंय, त्याला तुम्हाला जे पाहिजे ते रिसोर्सेस तुम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकता. आणि इमॅजिनेशनसाठी मी काय सांगितलंय तुम्हाला की थिंक लाईक कंटेनर. ओके. किंवा शिप, जे समुद्रातलं जहाज असतं त्याच्यामध्ये तुम्ही 50 एक माणसं ठेवतात आणि ते जहाज पोहतंय किंवा ते शिप होतंय. ते इंडियामधून US मध्ये चाललंय. तर ह्या सगळ्या गोष्टी जशा होत आहेत तसंच मशीनवरती सुद्धा डॉकर तुमचं रन होतंय किंवा ॲप्लिकेशन तुमचं रन होतंय. ॲप्लिकेशन रन म्हणजे काय की त्याचा तो टास्क तो करतोय. ओके. तो शिप तुम्हाला हेल्प करतोय की तुमचं ॲप्लिकेशन रन करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला CPU, रॅम, OS, इन्स्टॉलेशन्स
सगळे लागते. त्याच्यानंतर मग तो ऍप्लिकेशन वर्क होणार आहे. ओके. ती प्रोसेस चालू होते. तुम्ही डॉकर रन केलं, डॉकरची प्रोसेस चालू झाली. तुम्हाला ज्यावेळेस त्याला स्टॉप करायचं करू शकता, डॉकर स्टॉप म्हणून. डॉकर किल पण करू शकता. जशा लिनक्स कमांड होत्या तशाच डॉकरच्या पण कमांड्स आहेत. ओके. डॉकर समजलंय सगळ्यांना? येस ऑर नो? सगळ्यांना समजलंय? हो सर. तर आता नेक्स्ट असाइनमेंट तुमची काय की डॉकर इन्स्टॉल करायचे आणि डॉकरच्या कमांड्स ट्राय करायच्या. बेसिक कमांड्स, पूल इमेजेस, डॉकर सर्व्हिस स्टार्ट, डॉकर एखादी इमेज रन करून बघा, डॉकर स्टार्ट करून त्याचे डॉकर पी एस करून बघा किती रनिंग आहे का. म्हणजे जसं प्रोसेस आय डी असतो तसंच डॉकरचा पण कंटेनर आय डी असतो. ओके. तर तिथं डॉकर पी एस केलं की ते तुम्हाला येतं. एखादी इमेज जर आपण रन केली तर आपल्याला डॉकर पी एस सुद्धा दिसतं. ओके. तर सर्व्हिस तुम्ही इन्स्टॉलेशन केल्यानंतर या सगळ्या कमांड स्वतः ट्राय करू शकता. तर कुठल्या पण सुरुवातीला म्हणजे आणि प्रत्येक वेळेस मी असाइनमेंट देताना 20 ते 25 कमांड तुम्हाला सांगतो. प्रत्येक टूलच्या 20-20, 25-25 कमांड केल्या की तुम्हाला त्याच्यातला कॉन्फिडन्स येऊन जातो. फक्त असाइनमेंट्स थोड्या वेळेवर करायच्यात. सगळेच जण अजून पण असाइनमेंट्स करत नाहीयेत, तर ते थोडं फोकस देऊन तुम्हाला अचीव करायचं. ओके. तर असाइनमेंट्समध्ये काय की इन्स्टॉलेशन्स करा, कमांड्स ट्राय करा आणि कमांड्स ट्राय झाल्यानंतर आपण जे ॲप्लिकेशन केलंय तर त्याचं पण आपल्याला डॉकर करायचं. म्हणजेच काय की लेट्स से आता मी एक एक्झाम्पल देतो की हर्षदाने एक पायथॉनचं ॲप्लिकेशन केलं म्हणजे हॅलो वर्ल्डचं. आता तिने जर इमेज तयार केली त्याची, तिची इमेज तिने तयार केली आणि रन केली तिच्या मशीनवरती. ओके. रन केलं की ॲप्लिकेशन तिथं रन होईल. ओके. आउटपुट वगैरे आपल्याला दिसेल. ओके. ती इमेज दुसऱ्याच्या मशीनवरती, मग ते कयूमच्या मशीनवरती किंवा प्रणवच्या मशीनवरती किंवा श्रुतीच्या मशीनवरती आपल्याला रन करून बघायची. अशा पद्धतीच्या असाइनमेंट्स करा. ओके. त्यातून तुम्हाला समजेल की मी डेव्हलप केलेला कोड आता मला कुठल्या पण जगाच्या पाठीवरच्या कुठल्या पण मशीनवरती जर रन करायचं आहे, जर माझ्याकडे डॉकर आहे, डॉकर इमेज जर मी दुसऱ्याला दिली, ओके, किंवा सेंट्रली आपण त्याला पुश केली आणि तिथून जर दुसऱ्याने घेतली तर तो सेम प्रोग्राम तिथं सुद्धा रन होणार आहे व्हाया डॉकर. आणि त्याला काहीच करायची गरज नाही, त्याला फक्त डॉकर त्याच्याकडे इन्स्टॉलेशन पाहिजे. तो पुल करू शकतो आणि रन करू शकतो. जस्ट 1-2 सेकंदात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व. ओके. आणि हेच ऑर्गनायझेशनमध्ये पण होतं. डेव्हलपर कोड करतो, कोड केल्यानंतर तो गिटला कमिट करतो, कमिट केल्यानंतर तो कोड जेनकिन्स किंवा सी आय सी डी सिस्टीममध्ये येतो. त्याच्यानंतर तिथून तो काय करतो, डॉकर इमेजेस त्याच्या क्रिएट करतो. इमेज क्रिएट केली की त्याला युनिक टॅग मिळतो आणि ती इमेज हजारो सर्व्हर, 500 सर्व्हर, 100 सर्व्हर किंवा किवेच्या कितीतरी सर्व्हरवरती जाते. तिथं ती टेस्ट होते, व्हेरीफाय होते आणि नंतर ती सेम इमेज प्रोडक्शनला जाते. हा फ्लो प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये होतो. ओके. त्याच्यामुळं डॉकर जे तुम्ही लोकली करताय तेच फक्त इंटिग्रेशन सिस्टीममधून होणार आहे. त्याच्यामुळे जे जे करायचंय ते आधी लोकली करायचंय. नंतर आपल्याला सगळे हे टूल्स जे आहेत म्हणजे लिनक्स, जेनकिन्स, डॉकर, सोनारक्यूब, गीट, कुबरनेटिस हे आपल्याला एकत्र आणायचे फायनल. तो आपला फायनल प्रोजेक्ट झाला. ओके. आता आपण काय करतोय, जस्ट अंडरस्टँड करत चाललोय की डॉकर म्हणजे काय आणि हे टूल कसं वर्क होतं. तर लोकली सगळ्यांनी काय करायचं आता, डॉकर इन्स्टॉल करायचं. ओके. तर असाइनमेंट्स पण समजली सगळ्यांना. इन्स्टॉलेशन, त्याच्या कमांड्स आणि हॅलो वर्ल्डचं ॲप्लिकेशन जे स्वतः तयार केलंय ते तुम्ही रन करायचं. ओके. डॉकरमध्ये. तर डॉकरचं dockerhub.com वरती तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सगळं मिळून जाईल ऑफिशियली. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन्स वगैरे पण मिळेल. बट आय विल प्रेफर की मीडियमचाच ब्लॉग वगैरे चूज करा. त्याच्यानंतर आपल्या डेऑप्स लवरचं पण ब्लॉग चूज करा. याच्यामध्ये तुम्हाला कमांड्स, प्रॅक्टिस किंवा इन्स्टॉलेशन्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल होतील. त्याच्यानंतर डेमो ट्युटोरियल्स वगैरे सुद्धा त्या ब्लॉगच्या शेवटी असतील, तर ते पण तुम्ही रेफर करू शकता.
ओके. आणि काही कमांड्स आपण ऑलरेडी लाईव्ह डेमो सेशनमध्ये पण बघितलंय की इन्स्टॉलेशन केल्यानंतर आपण कमांड्स कसं करतो. तर प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओज वगैरे सापडतील. प्रत्येक ब्लॉग्सवरती कंटेंट, स्टेप्स वगैरे असतील आणि सगळ्यात शेवटी गेलं तर तुम्हाला तिथं व्हिडिओज पण येतील. काही व्हिडिओजला लिमिटेड ॲक्सेस असेल, ॲक्सेस रिलेटेड प्रॉब्लेम आला तर फील फ्री टू कनेक्ट विथ मी. ओके, आय कॅन प्रोव्हाइड दोज ॲक्सेस बट लेट्स ट्राय दोज स्टेप्स. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना काय करायचंय ते. आणि तुम्ही जर ट्राय केलं तर तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये वाढेल. ओके. दॅट्स इट. तर आज आपल्याला एवढंच पार्ट बघायचा होता. इन्स्टॉलेशन, डॉकर कशासाठी यूज केलं जातं, डॉकरच्या कमांड्स कशा यूज करायच्या आणि याची प्रॅक्टिस कशी करायची. तर ॲटलिस्ट 5 to 10 कमांड्स ट्राय करा. जसं लिनक्सच्या कमांड्स आहेत तसंच आहे, फक्त तुम्हाला थोडंसं हँड्स ऑन येण्यासाठी कमांड्स ट्राय करायला लागतील. आणि महत्वाचं, आपण अजून डॉकर क्रिएशनचा पार्ट घेतला नाही, तर तो आपला येणाऱ्या सेशनमध्ये होईल. की डॉकर आपण म्हणजे तुम्ही म्हणता की आपण मायस्क्वेल घेऊ शकतोय, उबंटू घेऊ शकतोय, टॉमकॅट घेऊ शकतो, बट माझं ऍप्लिकेशन म्हणजे माझा जो लोकलचा कोड आहे तो मी याच्यामध्ये टाकू शकतो का? तर येस, त्याचा आन्सर काय की तुम्ही टाकू शकता. त्याला मग डॉकर फाईल आपल्याला लिहायला लागते. आणि मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की कोडिंग खूप लागत नाही, बट कोडिंगचा थोडासा पार्ट तुम्हाला यायला पाहिजे. ओके, थोडासा. म्हणजे जर डेव्हलपरला 100% कोडिंग येते तर डेऑप्स इंजिनियरला 10% तरी कोडिंग यायला पाहिजे. ओके, खूप नाही, एकदम बेसिक. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लिनक्स त्याला जर नीट येत असेल, कमांड्स वगैरे येत आहे, शेल स्क्रिप्टिंग येते, तर तेवढं पण इनफ आहे. ओके, कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहेत की गुगल, चॅट जीपीटी, जेनी सोल्युशन, ओपन सोर्स सोल्युशन इझिली देते, इझिली. ओके, त्याच्यामुळं बेसिक जरी गोष्टी माहीत असतील तरी पण तुम्ही डॉकर फाईल स्वतःची लिहू शकता. जो डेऑपसाठी जो बेसिक कोडचं जे तुम्हाला यूज केस लागते तर ती तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ट्राय करा. ओके. तर आज आपण डॉकरचं इन्स्टॉलेशन वगैरे बघितलंय उबंटूवरती. आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यांकडे पाहिजे. ओके, हे मी पहिल्या सेशनला सांगितलं होतं. तर आपले जेवढे पण पुढचे सेशन्स होणार आहेत त्याच्यासाठी उबंटू वगैरे आपल्याला पाहिजे. आणि हे सगळे ब्लॉग्स पण उबंटू स्पेसिफिकच आहेत. आता ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे उबंटूच असेल असं काय नाही, बट तिथं लिनक्स असेल, मग ती सेंटोस असेल, रॉकी लिनक्स असेल किंवा उबंटू असेल किंवा मॅक असेल. मॅक आणि लिनक्स मध्ये सुद्धा खूप असा फरक नाहीये. ओके, तिथं पण सिमिलर कमांड असतात. तो सुद्धा लिनक्स बॅकग्राऊंडचाच आहे. ओके, क्लिअर आहे. मॅक आणि लिनक्स सेम आहे, त्याच्यामुळे मॅक मशीन जरी तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये भेटलं, लिनक्स जरी भेटलं, तरी पण हे सेमच नॉलेज तिथं चालणार आहे, सेमच कमांड तिथं चालणार आहे. ओके. तर हे ट्राय करा. तर प्रत्येकाचा सेटअपवरती आता डॉकर पाहिजे, डॉकरच्या कमांड्स ट्राय केल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे हॅलो वर्ल्डचं ॲप्लिकेशन तुम्ही स्वतः बिल्ड केलंय, जे पायथॉनमध्ये आहे, जावामध्ये आहे किंवा कुठल्या पण लँग्वेजमध्ये आहे, त्याचं मला आता तुमच्याकडून डॉकर इमेज पाहिजे. ती तुम्ही कधी तयार करू शकता? तुमच्याकडे इन्स्टॉलेशन्स आहे आणि तुम्हाला डॉकर कसं यूज करायचं हे माहीत आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं ॲप्लिकेशन, मग जे तुम्ही स्वतःचं केलंय ना, डेव्हऑप्स इंजिनिअरकडे यूज केसेस कसे येतात की डेव्हलपर काय सांगतो की हे बघा हा माझा कोड आहे, असा असं मी रन करतो, याच्यासाठी मला या गोष्टी लागतात. डेव्हऑप्स इंजिनिअरसाठी तिकीट ओपन होतं की मला याचं डॉकर बनवून दे. ओके, मग तुम्हाला गोष्टी ऑटोमेट करायला लागतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला मग डॉकरचे स्किल्स यूज करायला लागतात. अशा पद्धतीने तुमच्या यूज केसेस तिथं असतात. ओके. तर आय होप हे समजलं असेल आजचं सेशन. कोणाला डाऊट्स, क्वेरीज आहेत का? असतील तर विचारा. ओके. आणि उद्या आपण काय बघणार आहे, डॉकर इमेज क्रिएट करण्याचा पाठ बघणार आहे. बट त्याच्या आधी थोडीशी प्रॅक्टिस करा. आणि मी बऱ्याचदा सांगतोय की आता 5 सेशन जरी झाले तरी व्हेरियस कंटेंट आपलं त्याचं कव्हर झालंय. खूप साऱ्या असाइनमेंट झाल्यात. जे लोकांनी असाइनमेंट्स नाही केल्यात त्यांनी थोडंसं ट्राय करा, कारण जसं जसं पुढे जाणार आहे तसं असाइनमेंट्स नाही झाले तर तुमचा तो लोड वाढत जाईल. आणि अंडरस्टँडिंग जे आहे ते तुम्हाला स्वतःला जर असाइनमेंट केलेले असतील तर इझी जाईल. आणि ज्यांनी असाइनमेंट केलंय त्यांना ते समजेल पण की मी असाइनमेंट करतोय तर मला पुढचं सेशन अंडरस्टँड करायला सोपं जाते. ओके. म्हणजे लिसनिंग मोडमध्ये तर समजतायच आहे, बट जर तुम्ही प्रॅक्टिकली गेलं तर आणखी जास्त त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. ओके.
आणि बॅचमधनं जर कोणाला इच्छा असेल की तुम्ही जो प्रोजेक्ट केला आता लेट से कन्सिडर दिस इज अन प्रोजेक्ट फॉर यू, जे असाइनमेंट आहे तो तुम्ही प्रोजेक्ट पण तुम्ही प्रोजेक्ट असल्यासारखं कन्सिडर करा की हा एक प्रोजेक्ट आहे की तुम्ही जे ऍप्लिकेशन केलंय त्याचं मला डॉकराईज पाहिजे आणि ते रन करून दाखवायचे, तर ते तुम्ही डेमो पण देऊ शकता. वी विल गिव्ह चान्स टू यू टू डेमो दिस थिंग्स, की त्यांनी तुम्हाला समजेल की अरे हे कसं करायचं, किंवा तुम्ही स्वतः जे केलं ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता इन दिस बॅच. ओके. तर तसं पण तुमच्याकडनं कोणाकडनं रेकमेंडेशन असेल की सर मला सांगायचं की अशा पद्धतीने मी डॉकर शिकले किंवा शिकलो आणि आता मला डॉकर जमतंय, किंवा मला कुठली पण यूज केसेस तुम्ही आता दिल्या फ्युचरमध्ये तर मी ते करू शकेल. ओके, तर असं पण ट्राय करा. वी विल गिव्ह दॅट ऑपॉर्च्युनिटी टू यू की यू कॅन गिव्ह डेमो फॉर अदर बॅच स्टुडंट. ओके, किंवा या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी घेऊन दाखवू शकता. ओके, सो आय वॉन्ट दॅट लेवल ऑफ स्टडी फ्रॉम यू गाईज. ठीक आहे, क्लिअर आहे. आकांक्षा, दिशा, हर्षदा, कल्याणी, कय्यूम, येस प्रणव, सर. प्रथमेश आणि श्रुती. ठीक आहे, चालेल. तर आज आपण हॅलो थांबूयात इथं. हा, बोला ना. सर, तुम्ही काल जे शेल स्क्रिप्टिंगचे प्रोग्राम घेतले ना, ते तुम्ही शेअर करणार होते एकदा. हा, मी शेअर करतो. मला ईमेल्स प्रत्येकाने टाका ग्रुपवर. ओके सर. ईमेलवरती वी विल ट्राय टू प्रोव्हाइड ऑल दिस कंटेंट जो आपला अवेलेबल आहे. कंटेंट खूप सारा आहे, फक्त त्या तुम्हाला नीट मेंटेन करून ठेवायचं. म्हणजे आता तुम्ही हा जो ब्लॉग्स बघितले याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 500 प्लस ब्लॉग्स असतील. यूट्यूबवरती सुद्धा आपल्या 500 प्लस व्हिडिओ सेशन्स असतील. ब्लॉगच्या आतमध्ये सुद्धा ड्राईव्हच्या लिंक आहेत नाही का, तर त्याच्या आतमध्ये पण तुम्हाला कितीतरी बुक्स किंवा शेल स्क्रिप्ट, गिटहब हे मिळेल. तर ते आहे, म्हणजे तुम्हाला एक लॅपटॉपमध्ये मेंटेन करायला लागेल की डेऑप्सचा हा जो टूल आहे हे शिकण्यासाठी आपल्याला कुठलं रिसोर्स यूज करायचा आहे. लेट्स से डॉकर आहे, तर मग डॉकरसाठी काय, कुबरनेटीज आहे, कुबरनेटीजसाठी काय, लिनक्स आहे, तर लिनक्ससाठी काय. ओके, तर डेऑप्समध्ये आपण 10 व्हेरियस प्रकारचे टूल्स गोष्टी शिकतोय आणि खूप मोठा स्कोप त्याच्यामध्ये आपण कव्हर करत आहोत. तर तुम्हाला एक म्हणजे स्वतःच्या लॅपटॉपवरती एक डिरेक्टरी तयार करा आणि त्या डिरेक्टरीच्या आतमध्ये तुमचा जो म्हणजे स्वतःच्या नोट्स असतील, कोड असेल किंवा मी जे प्रोव्हाइड करतोय ते, तर हे सगळं नीट मेंटेन करून ठेवा. ते खूप हेल्पफुल आहे. ओके, म्हणजे माझ्या स्वतःचं पण एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी ब्लॉगच्या माध्यमातून खूप सारा कंटेंट जे मी केलंय ते ब्लॉगच्या थ्रू आणखी रेफर करता येईल अशा दृष्टीने मी deopslover.com ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. त्याच्यावरती खूप सारा कंटेंट आपण लाईव्ह केलेला आहे. ओके, तर ते आहे, म्हणजे तुम्हाला कंटेंट खूप मिळेल, बट काय बघायचं आणि कुठं बघायचं आणि कधी बघायचं हे जे आहे तुम्हाला कुठंतरी तुमच्याच मशीनवरती पण ठेवायला लागेल. मी प्रत्येक सेशन नंतर जे असाइनमेंट्स देतो किंवा जे आपण प्रेफर करतो की शेल स्क्रिप्टिंग कसं शिकायचं आहे काय, तर याचं पण तुम्हाला प्रत्येक जणाला ईमेलवरती येत जाईल रोज. ओके, तर त्या गोष्टी असतील, फक्त मला ईमेल प्रत्येकाने द्या. ॲक्सेस वगैरे जे आहेत रेकॉर्डिंगचे ते पण त्या पर्टिक्युलर ईमेललाच दिले जातील. त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळं करायचं. ओके, ठीक आहे. तर ईमेल वगैरे सेंड करा प्रत्येकजण, ग्रुपवरतीच टाका. ठीक आहे. हर्षदा, आय थिंक दॅट वॉज युअर क्वेश्चन करेक्ट अबाउट येस असाइनमेंट्स. सर. येस सर. ठीक. आणि लिनक्स चे प्रॉब्लेम्स आय थिंक वी हॅव प्रोव्हाइडेड सपोर्ट, तर माय स्टुडंट विल कनेक्ट विथ यू करेक्ट की लिनक्स कसा तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि ते सॉल्व्ह होऊन जाईल लिनक्सचा. ओके, आय होप काही जणांचा ऑलरेडी स्टार्ट झाला असेल, ज्यांचं नाही झालंय ते पण सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर असाइनमेंट्स वगैरे ट्राय करत चला की स्क्रीनशॉट नोट्स जे तुम्ही करताय त्याचं PDF वगैरे बनवून हे सगळं ट्राय करत चला आणि स्वतःची प्रोफाईल पण तुम्हाला बनवत चालायचं आहे. आता प्रोफाईल बनवायचे कसं, कुठं काय मेंटेन करायचं ते हळूहळू मी तुम्हाला सांगत जाईल. सध्या PDF वगैरे मध्ये ठेवा. ज्यावेळेस आपण गिटहब करणार आहोत तर गिटहबची तुम्ही प्रोफाईल बनवू शकता, जी तुम्ही लिंक्डइनमध्ये पण टाकू शकता, प्लस तुमच्या रेझ्युममध्ये पण टाकू शकता. ओके, तर गिटहबची प्रोफाईल खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण जॉब बघत असतो किंवा इंटरव्ह्युअर्सला गोष्टी दाखवत असतो, तर स्वतःच्या गिटहबमध्ये जर आपले कॉन्ट्रीब्युशन्स असतील तर ते खूप बेनिफिशियल पडतात. तर त्या सुद्धा गोष्टी होतील. ज्यावेळेस गिटहब चालू करू तुम्हाला आयडिया येईल की गिटहबवर कसं कमांड यूज करायच्या, कशा पद्धतीने आपण हे सगळे मेंटेन करू शकतो.
असाइनमेंट्स आपल्या आपण लॅपटॉपवर न ठेवता गिटहबवर ठेवल्या तर त्याचा जास्त मेंटेनेबल राहतात. कारण लॅपटॉप तुम्हाला एक एक 2-2 वर्ष 6 महिन्यानंतर फॉर्मॅट होतोच. प्रत्येकाचं झालं असेल. आय थिंक आता या बॅचमध्ये जेवढे जण आहे प्रत्येकाचा लॅपटॉप कितीतरी वेळा फॉर्मॅट झाला असेल. तर फॉर्मॅट झाल्यानंतर आपण एकतर जातो की इन्स्टॉलेशन्सवाल्याकडं आणि तिथं आपण इन्स्टॉलेशन्स करायला पण कितीतरी पैसे घालतो. बट हे इन्स्टॉलेशन वगैरे करणं सुद्धा खूप इझी आहे. जस्ट 20 ते 30 मिनिटाच्या एफर्ट्समध्ये इन्स्टॉलेशन्स होतं. तर स्वतः शिका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत बट त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. इंटरनल गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये शिका आणि मेंटेनन्स वगैरे पण तुम्हाला नीट ठेवायचं. ओके. जे असाइनमेंट्स करतोय ते प्रॉपर मेंटेन करायचं जेणेकरून इंटरव्ह्यूज वगैरेला तुम्हाला त्याला एक्सटेंड करता येईल. आणि जेवढं आपण शिकतोय त्याच्यावरतीच थांबू नका. आता शेल स्क्रिप्टिंग समजलं ना कसं करायचंय, प्रोग्राम समजला ना कसा एक्झिक्यूट करायचा, तर आणखी त्याच्यामध्ये आणखी असाइनमेंट्स करत चाल. ओके. म्हणजे गरजेचं नाही की जेवढं असाइनमेंट्स आपण क्लासमध्ये देतोय तेवढंच केलं पाहिजे. जरी आता डॉकरचं आपण सांगतोय तर आणखी तुमच्या लेवलला सुद्धा तुम्ही खूप सारे असाइनमेंट्स करू शकता. कितीतरी प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तुम्हाला त्याचे तयार मिळतील किंवा आय विल ऑल्सो प्रोव्हाइड मल्टिपल प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर प्रॅक्टिससाठी अपार्ट फ्रॉम डेली असाइनमेंट्स कोणाला आणखी पाहिजे तर फील फ्री टू कनेक्ट विथ मी. ओके. तर आणखी मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स देऊ शकतो. ठीक आहे. चालेल. वी कॅन स्टॉप फॉर नाऊ.